आम्ही खरं तर युवा शक्ती जागर यात्रेच्या माध्यमातून संपर्क हा तर पहिला विषय आहे, परंतु नवीन लोक किंवा नवीन युवक युवती आमच्या या पक्षामध्ये सहभागी होण्यासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणात आम्हाला त्यांची तयारी दिसत आहे. त्यांची आम्ही प्रवेशसुद्धा करून घेत आहे. त्याचबरोबर काही जिल्ह्यांमध्ये इलेक्शनच्या आधीच किंवा इलेक्शनच्या दरम्यान नवीन नियुक्त्या झाल्या किंवा काही अध्यक्ष नेमले गेले म्हणून त्या कालावधीमध्ये ते त्या संपूर्ण निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये व्यस्त होते. त्यामुळं काही डिलेज त्यामध्ये झाले असतील, परंतु जर कुठल्याही ठिकाणी झाल्या तर आम्ही प्रदेशाकडनं त्या सूचना दिलेल्या आहेत. प्रत्येक संघटनात्मक जिल्ह्यामध्ये बॉडी तयार आहे, त्यांच्या काही नियुक्तीपत्र म्हणजे उदाहरणार्थ सांगलीचं काल उदाहरण देतो. खरं तर 1 महिना झालं बॉडी ॲक्टिव्हली काम करते, फक्त नियुक्तीपत्र द्यायचे राहिले होते आणि त्यांना ते माझ्या हस्ते द्यायचे होते, म्हणून काल तो कार्यक्रम झाला. असा प्रत्येक जिल्ह्यामध्ये आता आपण करून घेतो. आता हे होऊन जाईल, म्हणजे आता हार्डली मला वाटते आमचे जे 80 संघटनात्मक जिल्हे आहेत त्यातले 65च्या आसपास झालेले जाईल जिल्हे. ठराविक जे 10-12 राहिले असतील ते लवकरात लवकर होऊन जातील. मला आपल्याला सांगताना आनंद वाटतोय की 1 महिन्याच्या आत मी पदभार स्वीकारल्यानंतर मी अनेक मंत्री महोदयांना भेटायला गेलो होतो आणि त्यामध्ये आमचे सन्माननीय मंत्री मंगलप्रभात लोढाजी यांच्याकडे कौशल्य विकास तसंच रोजगार हे संपूर्ण दोन्ही डिपार्टमेंट्स त्यांच्याकडे येतात. आम्ही MSMEचे सेंट्रलचे आता स्कीम्सचा अभ्यास करतोय, जॉब फेअर्सच्या स्कीम्सचा अभ्यास करतोय, स्किल डेव्हलपमेंटच्या स्कीम्सचा अभ्यास करतोय आणि ह्याच्या माध्यमातून येणाऱ्या काळात जो शासनाकडनं ऑलरेडी 5 कोटीचा विभाग वाईज बजेट नेमला गेलेला आहे तो भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या माध्यमातून आम्ही मोठ्या प्रमाणात राबवू शकू अशी आम्ही त्यांना एक विनंती केली आहे. आणि येणाऱ्या काळात स्किल डेव्हलपमेंट सेंटर्स आणि तसंच जॉब फेअर्स हे आमच्या माध्यमातून आपल्याला होताना दिसतील. आता मुळात विषयच असा आहे की माझे सगळे दौरे आता मला महाराष्ट्रामध्ये होतानाच दिसतील, कारण माझ्याकडे आता ही पक्षाची जी जबाबदारी आलेली आहे याबरोबर खूप मोठ्या प्रमाणात जिम्मेदारीसुद्धा येते. मला आता महाराष्ट्रातला तरुण एकत्र करायचा आहे, जागृत करायचं आहे, त्यासाठी मी काम करतोय. आणि येणाऱ्या काळात तुम्हाला ते आता तो वैयक्तिकरित्या भाग होता किंवा वैयक्तिक जीवनाचा भाग होता. सार्वजनिक जीवनामध्ये मी पूर्णपैकी माझ्या पक्षाशी निष्ठावंतपणे काम करत आहे. माझ्या पदाधिकाऱ्यांना बळ देण्यासाठी तुम्हाला आता येणाऱ्या काळात बाकी कुठं नाही, विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि कोकण आणि मुंबई इथं माझे दौरे होताना दिसते. धन्यवाद. नाही, आम्ही आता मी जसं सांगितलं ना की मराठा समाज हा खरं तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठ्या संख्येत आहे. आमचा हा जो संपूर्ण दौरा चालू आहे त्यामध्ये आम्ही भेटतोय नाच, आम्ही युवकांना सुद्धा भेटतोय, त्यांच्या ज्या काही मागण्या त्यासुद्धा समजून घेतोय. येणाऱ्या काळात मराठवाडा साईडमध्ये पण शिवाय आम्ही जेव्हा जाणार त्यामध्ये सुद्धा अनेक मुलांकडनं भेटी होतील आणि तिथं प्रामुख्याने हा विषय खूप मोठ्या प्रमाणात दिसतो. त्यामुळे मला वाटते या समस्याचा संपूर्ण खोलात जाऊन अभ्यास आम्हाला त्या विभागात गेल्यानंतर कळेल. खरं तर मी आपल्याला सांगेन, सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली आज महाराष्ट्र राज्य खूप मोठ्या प्रमाणात विकास करत आहे. इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट जे माझ्या पिढीच्या लोकांसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे त्यावरती ह्या आमच्या सरकारचा भर आहे. आणि शक्तिपीठ महामार्ग हा जसा समृद्धी तुम्ही बघितलात की संपूर्ण महाराष्ट्रातल्या आपल्या उत्तर महाराष्ट्र किंवा विदर्भ साईडला जोडणारा जो मार्ग होता हा एक गेम चेंजिंग प्रोजेक्ट म्हणून ओळखला जातो. त्याच पद्धतीने शक्तिपीठ महामार्गसुद्धा ज्या पद्धतीने ज्या जिल्ह्यांमधनं गेलेला आहे इथं प्रचंड विकास आपल्याला होताना दिसणार, त्याचा फायदाच होईल. परंतु विरोधात काम करत असल्यामुळं काही नेते मंडळी त्या प्रोजेक्टचा फक्त शेतकऱ्यांना घेऊन त्यांच्यामध्ये काही चुकीचा निरोप देऊन किंवा त्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतात. सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांनी वारंवार हे सुद्धा सांगितलं आहे, शेतकऱ्यांना मी स्वतः हे माझ्या डोळ्यांनी बघितलं आहे. जेव्हा त्यांचा कोल्हापूर दौरा होता, कोल्हापूरमध्ये विशेषतः जास्त करून विरोध आपल्याला दिसत होता, तिथं त्यांच्या समोर 1000 शेतकरी जवळजवळ 25,000 ते 30,000 शेतकऱ्यांच्या सह्या घेऊन आले होते आणि त्यांना सांगितलं की साहेब आम्ही ह्या प्रोजेक्टचं समर्थन करतो. त्यामुळं फक्त सरकारच्या विरोधात काहीतरी करावं म्हणून काही लोक असं करत असतील, परंतु सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या हस्ते या संपूर्ण शक्तिपीठ महामार्गाचा खूप चांगल्या पद्धतीने यशस्वीपणे त्याचं एक्झिक्युशन होईल आणि त्याचा लोकांना फायदा होईल अशी मला खात्री. कालच्या एका विद्यार्थ्यांनी मला जी गोष्ट सुचवली त्याबद्दल पण तुम्हाला सांगतो की UPSCची जी पूर्ण एक्झामिनेशन घेण्याची प्रक्रिया आहे किंवा जे SOPs आहेत त्यांचे ते सुद्धा समजून घेतले पाहिजेत. आणि आम्ही शासनाकडे सुद्धा हीच विनंती केली आहे की वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा ज्या आहेत आम्हाला त्यांचे SOPs समजून घ्यायचे आहेत की काय प्रॅक्टिसेस केले जातात हे एक्झामिनेशन्स घडवण्यासाठी. आणि जसं UPSCला जर ती सगळ्यात स्ट्रिक्टली फॉलो करणारी गेलेली SOP आहे तर ते सर्व आपल्या स्पर्धा परीक्षांसाठी लागू व्हावं अशी आम्ही त्यांच्याकडनं विनंती करणार आहे. आम्ही
जेव्हा प्रवाससुद्धा करतोय मी बघतोय खरं तर अनेक जिल्ह्यांमध्ये अनेक समाजाचे लोक भेटतात आणि प्रामुख्याने आमच्या पक्षामध्ये काम करणारा मराठा समाजसुद्धा मोठा आहे. आमच्या ह्या युवा शक्ती जागर यात्रेच्या पहिला माध्यमातून पहिली गोष्ट हीच आहे की आमचा संपर्क सगळ्यांपर्यंत व्हावा. सर्वांच्या समस्या ज्या काही गोष्टी आहेत त्यासुद्धा मी नोंद करून ठेवतोय. त्यामुळे विभाग वाईज जेव्हा आमचा आता कोकण विभाग झाला, जसं आज आता पश्चिम महाराष्ट्र होईल पुढच्या 3-4 दिवसात, त्या संपूर्ण गोष्टींवरती आम्ही काम करून वरिष्ठ पातळीवरती त्याची नोंद करतो, त्यांच्याकडनं त्याचं मार्गदर्शन करतो आणि त्या गोष्टींवरती काम करायला चालू करतो. त्यामुळे तुम्ही जसं म्हणलात की सर्व घटकांकडनं समजून घेऊन आम्ही त्या गोष्टीवरती आता काम करायला घेणार आहे. हा कदाचित आपला गैरसमज असावा, कारण विधानसभा नाही मी सांगतो ना मोहोळमध्ये सर्वाधिक लीड मिळाल्यामुळे आमचं सीट पराभूत झालं भाजपचं सोलापुरातला. सांगतो ना मी त्या मुद्द्यावर येतोय. तुमचा गैरसमज ह्या गोष्टीचा असावा की महाडिक परिवारातले लोक तिथं प्रचारासाठी आले नव्हते, परंतु विधानसभा असेल आणि लोकसभा असेल 2024च्या निवडणुकीमध्ये माझे वडील, माझे बंधूसुद्धा जे स्वतः सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आहे, त्यांनी आपल्या संपूर्ण कारखान्याची यंत्रणासुद्धा ही भारतीय जनता पार्टीच्या आपले जे काही प्रतिनिधित्व करत असताना लोक आहेत त्यांच्या पाठीमागं लावली होती. माझे वडील आज स्वतः सांगलीचे सुद्धा प्रभारी आहेत. त्यामुळे कोल्हापूर, सांगली आणि सोलापूर अशा तिन्ही जिल्ह्यांमध्ये त्यांनी अनेक वेळा संपूर्ण इलेक्शनच्या प्रक्रियेमध्ये प्रवास केलेला आहे, प्रचार केलेला आहे आणि एकत्रित आम्ही पक्षाचं जे धोरण असतं ते मान्य करून जे काय त्यांच्याकडनं निरोप येतो त्या पद्धतीने आम्ही काम करतो. 100% ऑर्गॅनिक उच्च दर्जाचे प्रोडक्ट्स व हायजीन असलेले सोलापुरातील एकमेव सलून स्टाईल मंत्रा, जिथे क्लायंट्सना सर्व प्रकारच्या हेअर ट्रीटमेंट, कलर, हायलाइट्स, पीपीडी, फ्री कलर, सर्व ॲडव्हान्स स्किन ट्रीटमेंट्स, हेअर एक्सटेन्शन, लॅश एक्सटेन्शन आणि बऱ्याच इतर ॲडव्हान्स सर्व्हिसेस दिल्या जातात. ब्राइड ग्रूम मेकअप अँड ऑल पॅकेज. स्टाईल मंत्रा युनिसेक्स सलून, अग्रवाल पॅलेस, ऑपोजिट पतंजली मॉल, जुळे, सोलापूर. मोबाईल 6399888822.